नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2026 मधील महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्न जे एमपीएससी, यूपीएससी, पोलीस भरती, तलाठी, झेडपी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार प्रदान करण्यात आला? योग्य उत्तर आहे स्वीडन. स्वीडनने पंतप्रधान मोदींना त्यांच्या द्विपक्षीय संबंधांमधील योगदानाबद्दल रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार हा आपला सर्वोच्च सन्मान दिला आहे. प्रश्न क्रमांक 2. ई-स्पोर्ट्स विश्वचषक 2026 मध्ये पात्र ठरणारे पहिले भारतीय ग्रँडमास्टर कोण आहेत? योग्य उत्तर आहे अरविंद चिदंबरम. अरविंद चिदंबरम यांनी ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2026 मध्ये सहभागी होणारे पहिले भारतीय ग्रँडमास्टर बनण्याचा बहुमान मिळवला आहे. प्रश्न क्रमांक 3. भारताची सूर्यास्त ही नवीन रॉकेट प्रणाली कोणत्या खाजगी कंपनीने विकसित केली आहे? योग्य उत्तर आहे नाईब लिमिटेड. पुण्यातील नाईब लिमिटेडने इस्रायलच्या सहकार्याने सूर्यास्त ही रॉकेट प्रणाली विकसित केली आहे. प्रश्न क्रमांक 4. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची पहिली शिखर परिषद कोठे नियोजित करण्यात आली होती? योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. नवी दिल्ली येथे ही पहिली शिखर परिषद आयोजित केली गेली होती, जी आता पुढे ढकलण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 5. भारताच्या व्हीनस ऑर्बिटर मिशनसाठी म्हणजेच शुक्र मोहिमेसाठी कोणत्या देशाने सहकार्य करण्याचे मान्य केले आहे? योग्य उत्तर आहे स्वीडन. स्वीडिश इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस फिजिक्सने भारताच्या शुक्र ग्रहावरील वातावरणाचा अभ्यास करण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्न क्रमांक 6. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने म्हणजेच FAOने ग्रिकोला पदक देऊन कोणाला सन्मानित केले आहे? योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी. शाश्वत शेती आणि भरड धान्याला म्हणजेच मिलेट्सला प्रोत्साहन दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 7. 2026चा संगीता कलानिधी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? योग्य उत्तर आहे डॉक्टर जयंती कुमारेश. डॉक्टर जयंती कुमारेश या प्रसिद्ध वीणा वादक असून त्यांना 2026चा प्रतिष्ठित संगीता कलानिधी पुरस्कार देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 8. प्राचीन पानझट नाग वसंत संवर्धन महोत्सव भारतातील कोणत्या भागात साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. जम्मू काश्मीरमध्ये जलस्रोत वाचवण्यासाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी हा प्राचीन उत्सव साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 9. रेन मुंबई हा हवामान बदलावर आधारित करार म्हणजेच वेदर डेरिव्हेटिव्ह कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे NCDX. नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंजने हवामानातील जोखमीसाठी रेन मुंबई हा पहिला करार सादर केला आहे. प्रश्न क्रमांक 10. मे 2026 मध्ये मध्य प्रदेशातील कोणत्या 2 नवीन खाणींमधून कोळसा उत्पादन सुरू झाले आहे? योग्य उत्तर आहे उरतन आणि धिरवली. मध्य प्रदेशातील उरतन आणि धिरवली या 2 खाणींमधून नुकतेच व्यावसायिक कोळसा उत्पादन सुरू झाले आहे. प्रश्न क्रमांक 11. कंटेंट क्रिएटर्सना AI वापरासाठी मोबदला मिळवण्यासाठी इंडेक्स प्लॅटफॉर्म कोणी सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे पॅरलल वेब सिस्टम्स. पॅरलल वेब सिस्टम्सने सामग्री निर्मात्यांना त्यांचे काम AIसाठी वापरले गेल्यावर मोबदला देण्यासाठी इंडेक्स प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे. प्रश्न क्रमांक 12. 2026ची 52वी G7 शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? योग्य उत्तर आहे फ्रान्स. फ्रान्स 2026 मध्ये 52व्या G7 शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे. तर मित्रांनो, आजचे सर्व महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच डेली करंट अफेअर्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.